तर ओम साई फाळणं पाडा काउंट डाऊन मात्र सुरू होताना पाहायला मिळेल तो म्हणजेच 5 4 3 2 1 लेट्स प्ले फायनल मॅच. पहिलाच बॉल हर्षद साठी मात्र फेकला गेला. रुपेश गोवारी एक जो गोलंदाज आपण पाहिला ना तर फिरकीमध्ये चांगल्याहून चांगल्या फलंदाजाला देतोय गिरके आणि नक्कीच आपण पाहिला ना अशी कामगिरी अशी किमया करणाऱ्या खेळाडू सातत्याने या ज्योतिचंद्र विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजेच रुपेश गोवारी. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय जलवे विकरताना पाहायला मिळालाय. एक चांगल्या तकनीकचा वापर करत असताना पाहायला मिळालाय. तर सोन स्ट्रायककडे पाहायला मिळेल. अष्टमच्या बाहेर सफल होऊन फटका जरूर चांगला खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर येताना पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली. चेंडूची फेक येताना पाहायला मिळते परंतु आपण पाहतोय की पुढे घेणारे कदम मात्र मागे घ्यावे लागले. त्याचं प्रमुख कारण की चांगलं फिल्डिंग होताना पाहायला मिळतंय. ज्या परीने म्हटलं जातोय ना कि काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर अपने कदम ऐसे चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. आणि मिसाल बरी पारी खेळावी लागेल. और साईडला आडव्या बाटच्या सहाय्याने फटका जरूर खेचलाय परंतु ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये. हर्षद लाखात आपण पाहिलं जे एक अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह स्टार्ट करून देण्यासाठी सातत्याने ओळखले जाणारे खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं फ्रेम माइंड चार्ज करण्यासाठी प्रत्येक गोलंदाजावर ओळखले जाणारे खेळाडू हर्षद मात्र सध्या तरी रुपेशच्या समोर आपण पाहिलं खेळताना पाहायला मिळाले. फुल टॉस या वेळेला अब्बाल मुजम्मर चेंडूला केलंय स्वान. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सी मारे खपार. मी ती 10वा 6 सोनीच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. पाहायला मिळेल. सोनू यादव या वेळेला एक इंटेन दर्शवताना पाहायला मिळतं. अतिशय चांगला फटका खेळला गेलाय आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर एकंदरीत सोनूचं ज्याप्रमाणे योगदान मिळालं गेलं एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर षटकारानंतर त्याने थोडंसं इंटेन दर्शवलं गेलं की स्ट्राईक रोटेट केली. धावफलक 10च्या घरामध्ये पोहोचले. चेंडू फेकून झाले 5 मध्ये 10 आतापर्यंत आल्यात. एक चेंडू आणखीन शिल्लक आहे. कदाचित आणखी मोठा फटका येईल का परंतु या वेळेला पाहिलं आपण तो चेंडूला सोडून दिलं आणि कुणतरीत आपण पाहिलं प्रसन्न भोईर सरांनी मात्र आपण पाहिलं की आपल्या अंदाजामध्ये आपण पाहिलं इशारा दिला की वाईट चेंडू आहे. प्रसन्नजी भोईर सर आपण पाहतोय एक चांगले अंपायर. त्याच नंतर आपण बघितलं तर ललितजी भोईर सर म्हणजेच बंड्या या नावाने आपण सातत्याने पाहिले त्यांना. साईडला पुन्हा एकदा फटका खेळला जातो. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आले तिथे आणि एकंदरीत पाहावं लागणार आहे की इथे धावा मिळाल्यात आणि जो सुरुवात अपेक्षित होता ना अतिशय गुड स्टार्ट मिळालाय. कारण एकंदरीत 13 धावांचा स्टार्ट मिळाला आणि महत्वपूर्ण जमेची बाब आपण पाहिली आहे ना तर कोणत्याही प्रकारचा मात्र आपण पाहिलं की विकेट गमावलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये आलेले 13 धावा 2 षटक अजून असतील. 2 षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट सेट केला जाणार वळूया आपण टीसेकडे. एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावांचा अतिशय चांगला स्टार्ट केला गेलाय परंतु आपण पाहिलं की गोलंदाजीमध्ये भावेश जोगले त्याने सुद्धा आज भरपूर चांगलं क्रिकेट केलंय. मग आज बॅटिंग आज बॉलिंग सोनूसाठी हा खोलटप्प्याचा चेंडू आणि मनगटाचा वापर केला गेला होता. हलकीशी मिसफिल्ड आणि प्रत्यय पहा काय झालंय की 2 धावा मिळवल्या गेल्यात. एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो कॅल्क्युलेट क्रिकेट खेळला जात आहे आणि एकंदरीत 3 षटकामध्ये आपण पाहिलं की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना की टॉस जिंकून बॅटिंग करणं म्हणजेच रणनीती साफ आहे की चांगलं टोटल सेट करायचं आहे आणि विरोधी संघाला चेस करायला लावायचं आहे. या वेळेला गुडना टेकून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जे शक्य तितकं सोपं होणार नाहीये.
भावेश जोगले नावाचा गोलंदाज आहे. असाच नाही हा आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर एक यशस्वी खेळाडू आहे. त्याच्याकडे सुद्धा तितका अनुभव आहे. फ्लॉर फुलटॉस फटका हवेत पर्यंत बिग मिस्टेक. या वेळेला मात्र चुकी केली आहे आणि त्या चुकीचा प्रत्यय चेंडू आउट ऑफ द पार्क झाला आणि मिळाला 6 धावा. आपण म्हटलं जाते नाही की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं की शांती स्पोर्ट जिचंद्रने एकी केली आणि चेतन दादाने एकी केली आणि एक श्रद्धांजली चषक घडवली. सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. आणि या सुंदर स्पर्धेचा मात्र हा वेगा फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये थेट आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशने मात्र आपण पाहिलं की शेवटच्या बॉलवर एक चांगलं कमबॅक केलं गेलंय. धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर 27 धाव पाहायला मिळतात. सोनूने आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी केली. 6 चेंडूचा खेळ अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एक सुंदर 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 अशा गाण्याची. चला गाण्या
जे विकास वायडा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे तर ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना आज मन बनाले तो कल मंजिल भी मिल जाएगी लेकिन हौसले से भरी तुम्हारी ये मेहनत जरूर रंग लाएगी. विकास आपण पाहिलं तर इथे आता काय घडतंय कदाचित डायरेक्ट ने मारला असता तर गेम मात्र सक्सेस झाला असता परंतु त्या गोष्टीवर आपण पाहिलं एकंदरीत आपण पाहिलं तर सन्माननीय अनिकेत मंडवाल यांना मी रिक्वेस्ट करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आयोजकांच्या वतीने मी रिक्वेस्ट करतोय अनिकेतजी मंडवाल सर नक्कीच आपणास रिक्वेस्ट करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर धावसंख्येला मात्र इथून चालना मिळते 34च्या घरामध्ये धाव फळक गेला चेंडू फेकून झाले आहेत 5 आणि शेवटचा असेल चपरीने म्हटलं जाते ना कि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान क्योंकि सारे काम तकदीर के भरोसे भी टाले नहीं जाते मेहनत तर करावीच लागणार आहे. या वेळेला ड्राइव्ह केला जातोय ध्रुव आला होता परंतु इथे तिथे बेसमेंट झाली चकवा दिला चेंडूनं आणि चेंडू अंतिमच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या पार मेतील नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काम हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या सर्व पाहुण्यांचं मुख्य व्यासपीठावरती प्रथमतःच त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक वर्ग सर्व जुचंद्रकर या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती उपस्थित झालेत. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायच
केदारनाथ इंटरबाजार प्रस्तुत शांती स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 सन्माननीय चेतनजी पाटील यांच्या साहेबांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारण्यात झालेली ही श्रद्धांजली चषक आपण पाहता. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व या जुचंद्र परिसरातील चेतनजी पाटील आणि खरोखरच जर पाहिलं तर त्यांच्यावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि भरपूर व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप केले. सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच जर पाहिलं तर विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 12,000 रुपये देण्यात आली. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक आणि संपूर्ण आयोजक समितीच्या माध्यमातून विजय शेठ पाटील तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. थोडेसे कामानिमित्त त्यांना या ठिकाणी यायला जमलं नाही आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. पुढेच एकदा विजय शेठ पाटील तुमचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बीट केलाय. या मालिकेमध्ये अगदी जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली ती म्हणजेच गोलंदाज हेमंत लाखात यांना आपण पाहतोय. अक्षरशः जर पाहिलं तर फलंदाजांना नाचवण्याचं काम हे सातत्यपूर्वक आपण पाहिले. वेलकम रोहित, तुमचं देखील स्वागत. ओव्हर दी विकेटने सुंदर फटका पाहायला मिळतो, लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑन साईडला बॉल निघून चालला. विकास मसे एक बेस्ट फिल्डर म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं. जवळपास 4 ते 5 कॅचेस जबरदस्तरित्या त्यांनी घेतल्या आणि खरोखर जर पाहिलं तर विकासचं देखील कौतुक असेल. एक धाव या ठिकाणी ॲड केली जाईल आणि एकेरी धावणे आता मात्र जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोचेल ते म्हणजेच 2च्या घरामध्ये 2 धावा आहेत. 2 धावणे संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये. ओव्हर द विकेटने सुंदर फटका याही वेळेला पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या एकेरी धावणे पुढे एकदा संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये. सुरुवात तर सेन्सिबल केले, परंतु भावे जोगले ऑन फायर आजच्या दिवसातील लागोपाठचा 5वा मॅच खेळतोय, न थकवा जाणवता. आणि कौतुक करावं लागेल सिक्कीम बॉय चंद्रपारचं देखील, कारण की बॅक टू बॅक 5वा मॅच आजच्या दिवसात ते खेळत आहेत आणि प्रत्येक मॅच जिंकण्याची किमया साध्य केले या संपूर्ण मालिकेमध्ये त्यांनी. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भावे जोगलेचा फटका फसलाय. विकास मसे एक सेफ बॅट म्हणून त्याला सातत्याने पाहिले आणि यावेळेला जर पाहिलं तर पहिला धक्का लगावला जातोय. धावसंख्या 3 असताना परतावं लागेल. भावे जोगले बॅक टू दी डगआउट. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. संघाची धावसंख्या 3 धावफटकावरती 1 विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये भावेची विकेट गमावल्यानंतर 3 धावा धावफटकावरती. नवीन बॅटर आलेत मिस्टर ध्रुव. आज ध्रुवच्या नावाची चर्चा सातत्याने केली गेली आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. ध्रुवचं देखील एक यंग टॅलेंट आहे आणि कमी वयात आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तसं मोठं नाव आहे जुचंद्र परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑय फ्रॉम द बॉडी होता बॉल, परंतु ऑन साईडला बॉलला वडवले गेले. एक सिंगल फक्त प्राप्त केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रुपयाच्या माध्यमातून केला जातोय. फायनलची मॅच आहे, एक धाव महत्वाची असेल. सिंगल डबल बेसिक क्रिकेटचं मानलं जाते. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 4च्या घरामध्ये आणि चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 5. मुख्य व्यासपीठ देखील दाखवलं जाईल टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून हे षटक झाल्यानंतर, कारण की भरपूर मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देण्याकरिता. स्टेप आउट झाले, ऑन साईडला फटका सजवला, बॉल चालला लॉंगॉनला. विकास आहेत, नो डाऊट अबाउट इट. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होईल. एकच सिंगल असेल आणि आता मात्र एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आपण पाहतायत 5 धावा धावफटकावरती. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्याच षटकावरती जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली ती म्हणजेच हेमंत यांची आणि मुख्य व्यासपीठ दाखवलं जाते. आत्मारामजी लाडकोजी होईल अगदी ते देखील उपस्थित झालेत. निलेजी म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा पाटील असतील, त्यानंतर RK अर्थातच रणजितदादा किणी असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर आणखीन मान्यवर उपस्थित आहे आणि RK आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड म्हणून आपण सातत्याने पाहिले. नाईट
स्पर्धा आपण येत्या काही हंगामात आपण पाहणार आहोत. 5 दिवस आणि निश्चित स्वरूपात एक गाव एकचा फॉर्मॅट आणि ती देखील स्पर्धा या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्राच्या मैदानावरती बहरेल आणि त्या स्पर्धेचे देखील शिल्पकार आणि समाजसेवेचा वारसा आणि वरसा जपणारा एक सुंदर व्यक्तिमत्व रणजित दादा खेडी यांना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आपण पाहतायत 5 धावा धावफटकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर आयवेन आलेत. 12 चेंडू 34 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, रुपेश गोवारी आणि ध्रुव. स्ट्रायकरला रुपेश आहेत. पहिला बॉल ओव्हर दी विकेट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला जर पाहिजे तर वेग भानावून बसले. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले गेले. ललितजी भोईर बंडेसरांना आपण पाहतोय, त्यांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल एक सिंगल अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र जर पाहिले तर 6 धावा. आयवनला या पहिला पाहिलं नाही, परंतु आज या मालिकेमध्ये खेळताना दिसतंय आयवन देखील. ऑन साइडला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला रुपेश गोवारीच्या माध्यमातून, परंतु जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय होताना दिसत नाही आहे. हा बॉल जर पाहिला तर डॉटच्या माध्यमातून जातो. विकास वायडा एक अनुभव का भंडार आपण सातत्याने म्हणतो. एक्सपिरियन्स इज ऑन बेस्ट टीचर या क्रिकेटच्या पटलावरती आणि खरोखर जर विकासचं देखील कौतुक करावं लागेल स्पर्धेच्या माध्यमातून. ओरदी विकेटने याही वेळेला जर पाहिलं तर आयवान थोडेसे वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जर पाहिलं तर थोडंसं एक ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग करतायत. नो डाऊट अबाउट इट. जास्तीत जास्त जर पाहिलं तर ऑफस्टिकला बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहतोय, परंतु जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर सर्वत्र बॉल निघून जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुढे एकदा आयवान तयार होतील. स्ट्रायकरला रुपेश गोवारी. यावेळेला सुंदर चेंडू लाईन चांगली आहे. पहिला फलंदाजाला ओळखलं आणि त्यानंतर टप्पा टाकलाय. ही खासियत आता मात्र आयवानची दिसून येते. हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. 2 बॉल फेकलेत आणि अगदी विशेष जर पाहिलं तर दोन्ही बॉल डॉट फेकलेत. जरूर 2 वाईट टाकलेत आयवाननी. संघाची धावसंख्या झाले 7. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचं समन्वय होत नाही आहे. आयवानचं कौतुक करावं लागेल. फायनलच्या मॅच मध्ये श्रद्धांजली चषकामध्ये जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते आणि हेच पाहिजे प्रत्येक संघाला, कारण की फायनलच्या मॅच मध्ये एक चुकी भरपूर महत्वाची ठरते. ओहो, यावेळेला जर पाहिलं यावेळेला बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. इट्स अ वाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत घोषित करतायत. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल. 8च्या घरामध्ये 3 चेंडू आयवानचे फेकून झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जबरदस्त फटका देखील टोलावला गेलाय. शॉट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. ललित भोईर बंड्या सरांचा इशारा या ठिकाणी आलाय लेग बाईटच्या माध्यमातून आणि एकेरी धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 9 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. फायनलची मॅच रंगली. 8 चेंडू 30 धावेची इथून देखील गरज असेल. एक भलमोठं लक्ष, परंतु ध्रुव आहेत ऑन साइडला. शॉर्ट बॉल होता, हुक केले. क्षेत्ररक्षक आहेत हर्षद आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर जबरदस्त झेल पकडण्यात आलाय आणि यावेळेला जर पाहिलं तर ध्रुवच्या देखील खेळीला पूर्ण विराम लगावला जातो. विकेट गेली आहे. फलंदाज बॅक टू दी डगआउट. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि कौतुक करावं लागेल हर्षदचं. ऑन स्क्रीन आपण हर्षदला पाहताय. जबरदस्त कॅच त्यांच्या माध्यमातून पकडण्यात आली आणि या कॅचने जर पाहिलं तर संपूर्ण या मॅच वरती पकड बनवले. आता मात्र म्हणावं लागेल तो संघ पाहायला मिळतोय पालनापाड्याचा संघ. आता मात्र 7 बॉल शिल्लक असतील आणि विजयाकरिता 30 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सात बॉल 30 ची गरज आहे. बॉल महत्वाचं राहील. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर अप्रतिम प्रत्येक गोलंदाज वाटते की एकतरी बॉल बाउन्सर हाताळावा आणि येस डेफिनेटली नो डाऊट आयविन याने जबरदस्त जर पाहिलं तर शेवटचा बॉल एक बाउन्सर तिक्का बाउन्सर पाहायला मिळाला आणि तिथून जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून बॉल राहतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांची गरज.
39 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच सकाळच्या सत्रापासून एक जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून झाले. सीकेएम बॉईज चंद्रपडा संघाला आपण पाहतायत फक्त आणि फक्त धावा झाल्यात 9. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 30 धावेंची गरज इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस्टर प्रिन्स यांनी देखील एक मॅन ऑफ द मॅच घेतली या मालिकेमध्ये. चांगली गोलून त्याच्या माध्यमातून झाले. लेफ्टम स्पिनर पहिला बॉल जर पाहिजे तर वेगाने टाकलाय. बॉल चाललाय थर्डमॅनला आणि पाहता पाहता एक सिंगल तर या ठिकाणी प्राप्त केली गेली. परंतु पंच सांगतायत 22च्या माध्यमातून एक धाव संघाची धावसंख्या धावफटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल. आता मात्र 10 धावा सिंगल डबलने इथून चालणार नाही आहे. इथून जर पाहिलं तर 5 बॉल जर 5 षटकर मारले तरच विजय होऊ शकतो सीकेएम बॉईज चंद्रपडा. सन्माननीय वसई विरार महानगरपालिका सहआयुक्त साहेब अर्थातच जर पाहिलं तर सुरेशजी पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेकरिता 5,000 रुपये रोख रक्कम देण्यात आले आणि सुरेशजी पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करतोय. धन्यवाद. 5 बॉल 29ची गरज आहे. पैसा वसूल मॅच. जर इथून 1-2 मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपात सीकेएम देखील एक बलाढ्य संघ आहे. ओहो यावेळेला जर पाहिलं तर प्रिन्सची गुणवत्ता दाखवले. कमी वयात या जास्त प्रगती मिळवले आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर वाईट यॉर्कर सुंदर लाईन होती आणि जर पाहिलं तर बॅटन बॉलचं कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे. हा बॉल डॉटच्या माध्यमातून अजून देखील भगवा झेंडा आपल्याला लहरताना दिसतोय. कारण की अजिंक्य स्पोर्टचं जुचंद्र एक ऐतिहासिक मैदान आणि हवेचा वेग अजून देखील आहे. उलटोस आहे. ऑन साइडला बॉलला वडवले गेले. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आलेत मिस्टर सोनू आणि दुसऱ्या अटेम्प्टला सोनूने झेल पकडलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये सीकेएम बॉईज चंद्रपडा संघाला लागवलाय. विकेट गेली आहे. फलंदाज बाद झालेत. ओयूटी आउट. हा थँक्यू. आपण सकाळ सत्रापासून पाहिले ज्यावेळेला 2 चेंडू असतात 3 चेंडू असतात त्यावेळेलाच दिनेश पाटील येत असतात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालेत. 3 बॉल 29ची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 3 बॉल 29 नो डाऊट अबाउट इट अशक्य आहेत या क्रिकेटमध्ये. परंतु प्रिन्स बॉलिंग ट्रॅक वरती तयार होती. स्ट्रायकिंगला दिनेश पाटील. यावेळेला चांगला चेंडू होता. अगदी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शफल जरूर झाले परंतु जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर अप्रतिम टर्न घेतोय. आता मात्र ही मालिका जिंकण्यासाठी अगदी 2 चेंडू टाकावं लागतील प्रिन्सला व्यवस्थित आणि तिथून पालनापाडा संघ विजयी संपादित करू शकतोय. आणि आता मात्र जर पाहिलं तर दिनेश 2 चेंडूत एखादा मोठा फटका खेळतील का हे पाहणं महत्वाचं राहील. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा अजून देखील दिनेश सांगताय शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळू शकतोय. बॅटची लिडिंग एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला बॉलला अडवले गेले आणि आता मात्र 1 बॉल 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये इथून देखील बाकी असेल. भरपूर परिश्रम केला तो म्हणजेच संयम बाळगला तो म्हणजे पालनापाडा संघाने. तिथून जर पाहिलं तर जबरदस्त बाजी या मॅच मध्ये देखील मारली त्यांनी. चांगला बॉल ऑन साइडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दिनेश षटकार जाईल का? येस षटकार गेलाय. परंतु जर पाहिलं तर टाळ्यांचा कडकड होताना दिसतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पालनापाडा. हार्ड लक टफ लक आपण पाहिलं आजच्या दिवसात ज्यांचं प्रतिनिधित्व होतं सीकेएम बॉईज चंद्रपाडा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावले ते म्हणजे पालनापाडा संघाने आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावले सीकेएम बॉईज चंद्रपाडा.